आज 10 महिन्यांनी तो परत येणार. अख्खी रात्र तिची कड बदलून बदलून विस्तरली. ती पहाटेच उठली. अंगण रांगोळीने माखले. दाराला तोरण लावले. घरभर रंगीबिरंगी फुलांचा सडा बहरला. कानाकोपऱ्यातील फ्लावर वॉस्क फुलांनी सजले. जणू दसरा दिवाळीच आली होती की काय. पहाटेच देवाला सांगड घातली. घरभर उदबत्तीचा सुगंध दरवळला. निशिगंधाच्या सुवासाने त्यात आल्हाददायक भर घातली. घर स्वर्गासारखं चहकत होतं. अगदीच ए मौसम का जादू है मितवा ची फिलिंग तिला येत होती. गालातल्या गालात मन मोत्याची कळी हळूहळू खुलत होती. त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता. मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली साडी, त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली. तिची गोरी काया आणि सडपातळ कमर त्या लाल रंगाने अजूनच बहरली. कमरेखाली विळका घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले. गोल टपोऱ्या डोळ्यांना काजळाने समृद्ध केले. मॅचिंग बांगड्या घातल्या. सगळा साज शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती. 10 वाजता तो पोहोचणार होता. एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर घरालाही लागली होती. एरवी पंख लावून पळणारा वेळ आज आळसाने निजला होता. कटता कटेना क्षण क्षण जड जात होता. काट्याला काटा भिडला तशी डोअरबेल वाजली. तशीच ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे. दार उघडताच एक थंडगार झुळूक तिला शहारून गेली. तो स्पर्श त्याचाच होता, पण तो नव्हताच तिथे. ती इकडे तिकडे त्याला शोधू लागली. दूरवर नजर फिरवून बघितलं, पण तो आलाच नव्हता. तिचा हिरमोड झाला. चेहरा तिथेच पडला. दार ओढून आत जायला निघालीच होती, तो त्याने हात आडवा केला. ती तशीच पलटली. तिच्या गालावरची कळी चटकन खुलली. तो उभा होता अगदी तिच्या मागेच. कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. तिचा आनंद गगनात मावेना. तिने त्याच्या कपाळावर ओठ माखवले. तिला तसंच कवेत उचलून तो आत निघून गेला. घरभर दरवळलेल्या सुगंधाने तो मिश्किल झाला. अरे पण तुझ्या बॅग्स सोड ग, मी आलो ना. अरे पण 3 बॅग्स होत्या ना निघतेवेळी तुझ्याजवळ. अगं बच्चू, किती प्रश्न विचारतेस. तिच्या ओठांवर ओठ चाखवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्णविराम लावला. एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली. खिशातून डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला. तिच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच बहरली. तिच्या केसांत हात घालून मान तिरपी केली. गोऱ्या गोमट्या शरीरावर त्याने विळखत चाव घेतली. जास्वंदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरसरत होतं. 6 महिन्याच्या विरहानंतर स्पर्शाने मोहरलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला. तिने त्याच्या आवडीचे पदार्थ वाढून ताट आणलं. दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण करून दोघेही बेडवर पडले. त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली. स्वर्गाची अनुभूती देणारा तो क्षण होता. एवढ्या दिवसाच्या जुन्या आठवणींच्या गोष्टी रमल्या. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं. मोबाईल परत वाजला, पण ती रिंगटोन नेहमीचीच नव्हती, मात्र ओळखीची नक्कीच होती. ती त्याच्यासाठीची होती. क्योंकि तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो. परत सेम रिंगटोन वाजली. ती लागलीच बेडवरून उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली. मोबाईल हाती घेतला. त्याचीच रिंगटोन होती. नावही तेच.
प्रिन्स. ओ, हा त्याचाच फोन. पण हा मला घरातल्या घरात फोन का करतोय? अगं बाई, मोबाईल हरवला तर नाही ना? ती धावत खोलीत गेली. बघते तर तो नव्हताच खोलीत. ती त्याला आवाज देऊ लागली, पण प्रतिसाद शून्य होता. तीच रिंगटोन परत वाजली. तिला वाटलं तो गंमत करतोय. तिने लागलीच फोन उचलला. तिकडून आवाज आला, हॅलो मिसेस दीक्षित. हो मीच. तिचं हृदय जोराने धडधडू लागलं. सॉरी टू इन्फॉर्म यू. सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले. थोड्या वेळासाठी शांतता पसरली. ती म्हणाली, ओ दादा, कसली वाह्यात मजाक करताय. माझा नवरा आतापर्यंत माझ्यासोबत होता इथे. एवढं बोलून तिने फोन कट केला आणि घरभर त्याला शोधू लागले. त्याला मोठ्या मोठ्याने हाक मारू लागले, अहो अहो. पण तो कुठेच नव्हता. ती अनवाणी पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात, पण तो भेटलाच नाही. आगमुशा रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर त्या जागेवर तो झोपला होता तिथे मोरपीस होतं. ते मोरपीस 8वीत असताना तिने त्याला दिलं होतं. मोरपीस काळजाला लावून ती मोठ्याने रडू लागली. थरथरत्या हाताने तिने लगेच TV लावली. त्यात हल्ल्याचीच बातमी सुरू होती. तिच्या पायाखालची जमीन ढासळली. तो जाताना ते मोरपीस घेऊन जायचा सोबत आणि आला की त्याच्या डायरीत ठेवायचा. सगळे तार जुळत गेले. हृदयाचा ठोका वेगाने पळू लागला. सरसर डोळ्यांना धारा लागल्या. घालवलेले सगळेच क्षण चुटकीसरशी डोळ्यासमोर आले. तिचं दार उघडून दूरवर नजर फिरवूनही तो न दिसणं आणि मग अचानक त्याच तिच्या पुढे येणं. त्यात सोबत बॅग न आणताच येणं. सगळं संशयास्पद होतं. सगळं क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. पण त्याने त्याचं प्रॉमिस मात्र पूर्ण केलं. 8वीपासूनचं दोघांचं प्रेम. दोघेही अनाथ. एकाच आश्रमात वाढलेले. आर्मी ऑफिसर व्हायचं त्याचं बालपणीचं स्वप्न आणि जिद्दीने तो झालाही. त्याच्या धैर्याच्या व कर्तव्यापुढे ती कधीच आली नाही. लग्नानंतरच्या कित्येक रात्र तिने रडून काढल्या, उपाशी झोपून काढल्या, आठवणीत त्याच्या अश्रू गाळून काढल्या. पण आपल्या प्रेमाला तिने कमजोर पडू दिले नाही. देशप्रेम त्याच्या रक्तात भिनलं होतं. त्याच्या आणि देशाच्या प्रेमाआड तिला तिचं प्रेम येऊ द्यायचं नव्हतं. ती अनाथ. तिचं सगळं काही तोच होता. अगदी लहानपणापासून अनाथ आश्रमात तिने त्याच्यामध्येच देव शोधला होता. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. तो नेहमी एकच बोलायचा, आईचा चेहरा तर बघितला नाही. भारत माताच माझी आई. तिच्यासाठीच मी माझं आयुष्य वाहेन. पण ए बच्चू, तिरंग्यात लपेटून यायच्या आधी तुला प्रेमात नक्कीच रंगून जाईन. त्याचं भाष्य ऐकल्यानंतर ती ढसाढसा रडायची आणि तो तिचा एक अश्रू मोतीप्रमाणे मुठीत जपायचा. मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घट्ट मिठीत तिला तो घ्यायचा. एक एक क्षण आठवून तिला गहीवरून येत होतं. त्या मातेच्या पुत्राने आज दोन्ही नात्यांचा मान राखला होता. शहीद होऊन मातेचं रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि गेल्यानंतरही बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचा मान राखला होता. थोड्याच वेळात त्यांच्या घरापुढे लोकांची मांदियाळी लागली आणि मग तिरंग्यात माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला. आरडाओरडा करत रडत तिने त्याला काळजाला लावलं
आणि भारत माता की जयचा गळगळाट करत त्याला तिने सोपवून दिलं. त्याचं प्रेम अमर होतं या भारत मातेसाठी आणि बायकोसाठीही. धन्यवाद.